नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. पाहू शकता बघा, 22 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर. 12,000 रुपये वाटप सुरू आणि 2100 रुपये पण तुम्हाला मिळणार आहेत. बघा, 12,000 रुपयांचं वाटप सुरू झाले. सर्व महिलांना, लाडक्या बहिणींना 12,000 रुपयांचं ह्या ठिकाणी वाटप जे आहे ते सुरू झाले. 12,000 रुपये तुमच्या खात्याला आता ह्या ठिकाणी जमा होत आहे. कोणकोणत्या महिलांना 12,000 रुपये आले ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा, जर आपण पाहिलं तर फेब्रुवारीचा जो हप्ता आहे, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे, तर ते पैसे वाटप सुरू झाले आहे. महिलांना 12,000 रुपये ह्या ठिकाणी जमा होत आहेत. 12,000 रुपये महिलांना जमा होत आहेत. त्यासोबतच काही महिलांना 1,500 रुपये पण येत आहेत. 1,500 रुपये पण येत आहेत आणि 12,000 रुपये पण येत आहेत. त्यासोबतच आजच जे पैसे ते तुम्हाला सुरू होणार आहेत. सर्वच्या सर्व महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, सर्व महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय महत्त्वाची माहिती, आत्ताची सर्वात मोठी बातमी आणि आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, महिलांना 12,000 रुपये वाटप सुरू झाले. आता 12,000 रुपये कोणत्या महिलांना येत आहेत ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. 2100 रुपयांच्या संदर्भात पण सर्वात मोठी खुशखबर, 2100 रुपयांच्या संदर्भात पण सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी हा व्हिडिओ लगेच लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रात व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला शेअर करायचं आहे. चला तर मग संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आपण नेहमीच पुराव्याच्या सहित पाहत असतो, यावेळेस पण पुराव्याच्या सहित संपूर्ण माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती नेहमीच पुराव्याच्या सहित असते. पुरावा तुमच्यासमोर आहे. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. पण आता प्रतीक्षा संपलेली आहे. प्रतीक्षा संपलेली तुमची फेब्रुवारी महिन्याच्या ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत होते, तर ते पैसे आता वाटप सुरू झाले. पाहू शकता बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 7 हप्ते, जानेवारीपर्यंत 7 हप्ते आले होते. सर्व महिलांना जानेवारीपर्यंतचे पैसे आलेले आहेत का, त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता तुम्हाला 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा जो हप्ता आहे, तो हप्ता तुम्हाला वाटप सुरू झाले. तर बघा, फेब्रुवारीच्या हप्त्याची वाटप सुरू झाली आहे. प्रतीक्षा तुमची संपलेली आहे. काय महत्त्वाची माहिती आहे ती आपण ह्या ठिकाणी पाहूया. पुढची अपडेट अतिशय महत्त्वाची आहे. तर पाहू शकता बघा, कारण आजपासूनच म्हणजे 21 फेब्रुवारीपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी काय म्हटलं बघा, सुरुवात झालेली आहे. यासाठी वित्त विभागाकडून 3,490 कोटी रुपये वर्ग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 3,490 कोटी रुपये जे आहेत ते त्या ठिकाणी वित्त विभागाने वर्ग केलेले आहेत आणि हे पैसे महिला व बालविकास विभागाला दिलेले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून महिलांना पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आता बघा, किती रुपये येत आहेत, तर लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता. सर्वात मोठी बातमी, लाडक्या बहिणींच्या खात्यात 8वा हप्ता. राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. 1,500 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात. आतापर्यंत एकूण 7 हप्त्यांचे एकूण 10,500 रुपये, बघा 7 हप्त्यांचे 10,500 रुपये महिलांना दिलेले आहेत. 10,500 रुपये तुम्हाला पण मिळाले आहेत का? 10,500. ज्या महिलांना 10,500 मिळाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. जुलै 1,500, ऑगस्ट 1,500, सप्टेंबर 1,500, ऑक्टोबर 1,500, नोव्हेंबर 1,500, डिसेंबर 1,500 आणि जानेवारी 1,500 अशा पद्धतीने 10,500 रुपये तुम्हाला आतापर्यंत दिले. आता हा फेब्रुवारीचा हप्ता आहे, आणि हा फेब्रुवारीचा हप्ता जर आपण पाहिला तर हा 1,500चा. अशा पद्धतीने तुम्हाला 12,000 रुपये या ठिकाणी महिलांना मिळत आहेत. 12,000 रुपये वाटप जे ते आता या ठिकाणी सुरू झाले आहेत. लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेले आहे. आता 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होत आहे. हा पण 1,500चाच हप्ता आहे आणि या 1,500ला धरून 10,500 प्लस 1,500 असे 12,000 रुपये तुमच्या खात्यात आता त्या ठिकाणी जमा झालेले आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जर गेलो तर बघा, पुढे अतिशय महत्त्वाची बातमी काय, तर आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे. आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला लगेच त्या ठिकाणी सांगतोय. बघा, आत्तापर्यंत तुम्हाला 1,500 रुपयांचा हप्ता होता, तर हा फेब्रुवारीचा 1,500चा जो हप्ता आहे, तो हप्ता तुमच्यासाठी शेवटचा हप्ता असू शकतो. 1,500 रुपयांचा बघा, शेवटचा हप्ता असू शकतो.
कारण काय सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी खुशखबर. म्हणजेच काय, तर योजना बंद होणार आहे का? शेवटचा हप्ता म्हणतात तुम्ही, तर योजना बंद होईल का? नाही. 1500चा तुमचा हा फेब्रुवारीचा शेवटचा हप्ता राहील. कारण मार्चमध्ये बघा, मी तुम्हाला पुरावाच दाखवतो. तर पाहू शकता संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीत 1500 रुपये मिळणार आहेत. हा 1500 रुपयांचा कदाचित शेवटचा हप्ता असू शकतो. यानंतर पुढच्या महिन्यापासून महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प. बघा, 2100 रुपये पाहिजेत का तुम्हाला? कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजेत? कारण 1500 रुपयांवर 600 रुपयांची वाढवून तुम्हाला 2100 रुपये जमा होणार आहेत. कोणकोणत्या महिलांना 2100 रुपये पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगा. 2100 रुपये. बघा, ही मागणी तुम्हाला सरकारकडे करायची आहे. जर तुम्ही सरकारकडे मागणी केली तरच सरकार तुमची मागणी मान्य करेल आणि ही मागणी लावून धरायची तुम्हाला. मार्चमध्ये बघा, मार्चमध्ये अर्थसंकल्प सादर होतोय आणि या अर्थसंकल्पामध्ये 2100 रुपये तुम्हाला पाहिजेत की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ज्या महिलांना वाटतं 2100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याची घोषणा केली जाऊ शकते. याबाबत अनेकदा महायुतीच्या नेत्यांनी माहिती दिली. बघा, स्वतः महायुतीचे जे वरिष्ठ नेते त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे की 2100 रुपये होणार आहेत म्हणून. त्यामुळे महिलांना कदाचित मार्चपासून 2100 रुपये मिळू शकतात. बघा, मी तुम्हाला अगोदर सांगितलं 2100 रुपये तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे, दाट शक्यता आहे. जर पुढच्या महिन्यापासून 2100 रुपये मिळाले तर महिलांना खूप आनंद होईल. तुम्हाला आनंद होईल का? 2100 रुपये जर तुम्हाला मिळाले तर तुम्हाला आनंद होईल का? तुम्ही खुश होणार का? ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. कोणकोणत्या महिलांना वाटतंय की 2100 रुपये मिळाल्यामुळे आम्ही आनंदी होऊ, आम्ही खुश होऊ? ज्या महिलांना वाटतंय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट सांगायचं आहे. आता राज्याचा अर्थसंकल्प कधी ते पण आपण पाहूया. बघा, अर्थसंकल्पामध्ये याची तरतूद होणार आहे. तर अर्थसंकल्प कधी सादर होईल त्याची माहिती अतिशय महत्त्वाची आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प हा 3 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. बघा, 3 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार नाही. 3 मार्चपासून अधिवेशन सुरू होत आहे. अर्थसंकल्पीय जे अधिवेशन आहे ते अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होत आहे. 3 मार्चपासून अधिवेशन सुरू होईल. त्यामुळे 3 मार्चला योजनेबाबत निर्णय घेतला जाईल. बघा, 3 मार्चपासून अधिवेशन सुरू होईल आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हे अर्थसंकल्प केव्हा सादर करणार तर ते पण मी तुम्हाला सांगतो. हा वाढीव निधी देणार की नाही याबाबत अर्थमंत्री अजितदादा पवार घोषणा करू शकतात. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बघा, अधिकृत माहिती नाही आहे, ऑफिशियल माहिती नाही, पण अशी शक्यता आहे की या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो. 2100 रुपयांचा निर्णय जो आहे तो होऊ शकतो. बघा, सर्वांनी लक्षात घ्या, 3 मार्चला ह्या ठिकाणी अधिवेशन सुरू होते आणि 10 मार्चला तुमचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. 10 मार्चला. त्यामुळे 10 मार्चला तुमचा अर्थसंकल्प सादर झाला. जर 10 मार्चला तुमचा अर्थसंकल्प सादर झाला तर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळू शकतात. 2100 रुपये जे ते त्या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. जर 2100 रुपये तुम्हाला मिळाले तर तुम्ही नक्कीच आनंदी व्हाल. तुम्ही खुश व्हाल का? तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्वच्या सर्व महिलांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि सर्वात मोठी खुशखबर मी तुम्हाला दिली. बघा, महिलांना 12,000 रुपये वाटप होत आहेत. त्यासोबतच 2100 रुपयांच्या संदर्भात पण खुशखबर मी तुम्हाला दिलेली आहे. कदाचित हा जो काही हप्ता आहे तो हप्ता तुमचा शेवटचा असू शकतो. कदाचित 1500 रुपयांचा हा शेवटचा हप्ता असू शकतो. यानंतर पुढच्या महिन्यापासून महिलांना 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे. कारण म्हणजे राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये जर 2100 रुपये देण्याची घोषणा झाली तर सर्व महिलांना यापुढे 2100 रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात. म्हणजेच 2100 रुपये मिळाल्यामुळे सर्व महिला खुश होतील. बघा, तुमच्या घराचा त्या ठिकाणी बजेट जो आहे तो कोलमडतोय, दिवसेंदिवस महागाई वाढते. त्यामध्ये जर 600 रुपयांची पण वाढ झाली तरीसुद्धा ते तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल. तर अशा पद्धतीची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे. त्यासोबतच सर्व महिलांना 1500 रुपये पण वाटप सुरू झाले. फेब्रुवारीचा जो हप्ता आहे तो फेब्रुवारीचा हप्ता पण तुम्हाला जमा होतो आहे. ज्या महिलांना आलेले आहेत त्यांनी आलेले आहेत लिहून पाठवा. ज्यांना आले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा. म्हणजेच तुम्हाला पण लगेच पैसे येऊन जातील. तर संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. सर्वांनी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.